तुम्हाला हे माहिती आहे का की ब्लश आपण किती प्रकारे लावू शकतो? मी तुम्हाला आज सांगणार आहे 3 वे. तुमचा चेहरा कसा दाखवायचा आहे किंवा तुमचा फेस कट कसा आहे त्यानुसार तुम्ही ब्लश ऍप्लिकेशन करू शकता. तुम्हाला जर का तुमचा फेस लिफ्टेड लुक द्यायचा असेल किंवा हा स्लिम दाखवायची असेल बाजू तुमच्या फेसची, तर तुम्ही सी शेपमध्ये लावू शकता. जसं की इथून खालीपर्यंत या शेपमध्ये तुम्ही ब्लश अप्लाय करू शकता, जेणेकरून तुमच्या फेसला लिफ्टेड लुक येतो. आणि त्याच प्रकारे जर का तुम्हाला तुमचा फेस चबी दाखवायचा असेल किंवा तुमचे गाल एकदम पातळ असतील आणि ते तुम्हाला म्हणजे काय म्हणू शकतो त्याला आपण, खात्यापित्या घरचे दाखवायचे असतील, तर तुम्ही तुमचं ब्लश ऍप्लिकेशन जे आहे ते ओ शेपमध्ये इथं करू शकता. एकदम तुमच्या डोळ्याच्या खालती इथे अप्लाय करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला जर का म्हणजे आलिया भट्ट स्टाईल लावायचं असेल तर म्हणजे सनकिस जर लुक हवा असेल पूर्ण चेहऱ्यावरती आणि नॅचरल जर तुम्हाला ब्लश होतोय असं दाखवायचं असेल चेहरा, तर तुम्ही डब्ल्यू शेपमध्ये लावू शकता. अशा प्रकारे म्हणजे मी तुम्हाला अप्लाय करून दाखवते म्हणजे तुम्हाला फरक दिसून येईल. सगळ्यात आधी तर आपण लिफ्टेड फेससाठी करून बघूयात सी शेपमध्ये. इथे त्यासाठी मी ब्लश घेते आहे, लिक्विड ब्लश. हे तुम्ही पावडर ब्लश सोबत पण करू शकता आणि लिक्विड ब्लश सोबत पण ही टेक्निक अप्लाय करू शकता. मी इथं यूज करते हा मॉर्फीचा क्रीम ब्लश. सगळ्यात आधी मी तो हातावरती घेते बॅक साईडला. म्हणजे तुम्ही डायरेक्ट पण अप्लाय करू शकता. अच्छा, आपण डायरेक्टच अप्लाय करू. हा मी आधी इथं सी शेपमध्ये लावून घेते. अशा प्रकारे. आणि ते आता मी या ब्लेंडिंग ब्रशनी ब्लेंड करून घेणार आहे. हा जास्त पुढेपर्यंत नाही येणार, ह्या डोळ्याच्या पुढे नाही येणार आहे, कारण हा आपण लिफ्टेड फेससाठी दाखवतोय. सो हा मागच्या बाजूलाच येणार. बघू शकता इथे थोडंसं लिफ्टेड ऑलरेडी दिसायला लागले, लिफ्टेड लुक दिसतोय इकडच्या मानाने. आता या बाजूला मी इथे ओ शेपमध्ये लावून दाखवणार आहे डोळ्याच्या खाली. ब्लशची क्वांटिटी तुम्ही तुमच्या ब्लश टाईपनुसार घेऊ शकता, ते किती पिगमेंटेड आहे त्यानुसार. मी हे ब्लेंड करून घेणार आहे. हा कॉमन वे आहे ऍक्च्युली, असं स्माइल करून आपण इथे ब्लश अप्लाय करतो तसा. अशा प्रकारे या बाजूला आपण इथून अप्लाय केलेला आहे असा, आणि इथं असं. ॲक्च्युली हे खूप नॅचरल कलर आहे हा, त्याच्यामुळे जास्त डिफरन्स दिसून येत नाही आहे. ऑन कॅमेरा तर अजिबातच दिसून येत नाही आहे, पण ॲक्च्युअलमध्ये ते यापेक्षा जास्त डार्क आहे. आणि आता आपण लावणार आहोत डब्ल्यू शेपमध्ये, जे की असणार आहे असं पूर्ण नाकावरतून पण नॅचरल वेमध्ये. त्यासाठी मी इथे स्किप करणार आहे, कारण इथे ऑलरेडी लावलेला आहे आपण ब्लश. आणि हा असा आता येईल नाकावरनं आणि हा जॉईंट होईल इकडने. इकडे पण स्किप करणार आहे, कारण इकडे ऑलरेडी आपण लावलेला आहे. अशा प्रकारे. आणि आता मी हे ब्लेंड करून घेते. अशा प्रकारे. आणि आता मी हे लॉंग लास्टिंगसाठी पावडर ब्लशने लॉक करून घेते, जेणेकरून जास्त वेळ ब्लश टिकेल. यातला मी हा कलर यूज करणार आहे, सिमिलर.
आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी थोडा तरी हेल्पफुल ठरेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर असा हा फायनल लुक आहे. आणि तुम्हाला कुठला वे आवडली, कुठली टेक्निक आवडली तेही सांगायला विसरू नका. थँक्यू.